खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास। रामानंद नगरचे भाजप नेते आमिर पठाण यांचा प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून रामानंद नगर येथील भारतीय जनता पक्षाचे खंबीर नेतृत्व आमिर पठाण यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदीप कदम म्हणाले की अजितदादांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गतीने आगेकूच करत आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि विकास कामांना गती देणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे। आमिर पठाण हे रामानंद नगरमध्ये तळागाळातील जनतेत मिसळून काम करणारे व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे संघटनेला मोठी ताकद मिळाली असून त्यांनी यापुढेही अधिक जोमाने जनसेवेचे कार्य करावे। त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्वजण नेहमीच खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका मांडताना आमिर पठाण म्हणाले की प्रदीप आप्पांचे नेतृत्व हे प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देणारे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे। त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता रामानंद नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौड कायम राखण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन। या विशेष सोहळ्याला अनिल पाटील, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, विजय परबत, उल्हास पाटील, आशिष सूर्यवंशी, शुभम निकम, सत्यजित पिसाळ, संजय शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमिर पठाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे रामानंद नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।